तामिळनाडूमध्ये नेमकं काय चित्र आहे पाहूया। टीव्हीकेने जोरदार मुसंडी तिथे मारलेली आणि तामिळनाडूत टीव्हीकेने शतक देखील पार केलेला आहे। थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने 104 जागांवर आघाडी घेतलेली आहे। तामिळनाडूमध्ये डीएमकेने 50 जागांवर आघाडी घेतली आहे, तर एआयडीएमकेने 78 जागांवर सध्या आघाडी घेतल्याचं दिसतंय। तामिळनाडूतल्या कलांमध्ये टीव्हीकेने शतक पार केलेला आहे। 118 हा मॅजिक फिगर आहे। तामिळनाडूतला बहुमताचा आकडा आहे आणि त्याकडे हळूहळू टीव्हीके जाताना आपल्याला दिसतोय। बहुमतापासून अवघ्या काही जागा दूर आहे आता टीव्हीके। तामिळनाडूतल्या कलांमध्ये टीव्हीकेने 104 जागांवर आघाडी घेतलेली आहे। एकूण जागा आहेत तामिळनाडूच्या विधानसभेतल्या 234, बहुमताचा आकडा 118। सत्ता आहे सध्या तिथे स्टॅलिन यांच्या नेतृत्वात द्रमुकची 133 जागांचं, पण द्रमुकची मात्र जोरदार पिछेहाट होताना आपल्याला दिसतंय या निवडणुकीमध्ये। तर एआयडीएमकेने मुसंडी मारलेली आहे आणि 2 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीकेचा करिश्मा बघायला मिळतोय केरळमध्ये। थलपती विजय, तर विजय थलपती यांचा परिचय जोसेफ विजय चंद्रशेखर हे पूर्ण नाव आहे विजय थलपती यांचं। तामिळनाडूतले सुप्रसिद्ध अभिनेते ते आहेत। थलपती हा तमिळ शब्द आहे ज्याचा अर्थ सेनापती असा होतो, कमांडर असा अर्थ होतो। दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ते आघाडीचे सुपरस्टार आहेत, पण चित्रपट सृष्टीला रामराम करत त्यांनी आता राजकारणात प्रवेश केला। तामिळनाडूत थलपतीचा मोठा चाहता वर्ग आहे, त्यांच्या सभांना देखील प्रचंड प्रतिसाद मिळत होता। अभिनेता म्हणून अनेक पुरस्कार देखील त्यांनी जिंकले आहेत। अभिनयासह सामाजिक क्षेत्रातही मोठं काम त्यांनी केलंय। 2 फेब्रुवारी 2024 मध्ये तमिळगा वेत्री कझगम म्हणजे टीव्हीके या पक्षाची स्थापना त्यांनी केली। 2025 सप्टेंबरमध्ये राजकीय रॅलीत चेंगराचेंगरी झाली, काही जणांचा मृत्यू सुद्धा झाला आणि यावरून त्यांच्यावर टीका देखील झाली होती। विधानसभा निवडणुकीत थेट सत्ताधारी पक्षाला त्यांनी आव्हान दिलेलं होतं। द्रविड राजकारणाच्या नावाखाली फक्त घराणेशाही तुम्ही आमच्यावर लादत आहात अशी टीका त्यांनी स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर केलेली होती। विजय थलपतींनी मोठ्या प्रमाणात काही योजनांची घोषणा देखील केलेली होती जाहीरनाम्यामध्ये। महिलांना महिन्याला 2500 रुपये आणि 6 सिलेंडर मोफत असं आश्वासन दिलं। गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं आणि सिल्कची साडी असंही आश्वासन त्यांनी दिलं। राज्य परिवहनच्या बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाचं आश्वासन दिलं। 1ली ते 12वी पर्यंतच्या मुलांना वर्षाला 15,000ची मदत, पदवीधरांना महिन्याला 4,000ची आर्थिक मदत। 5 एकरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द देखील विजय थलपती यांनी दिला।